मी आहे सोनम. तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप छान गोष्ट. भित्रा टॉमी. टॉमी हा एक छान कुत्रा असतो. कुत्र्याचे पिल्लू असते आणि बाकीच्या सर्व पिल्लांबरोबर ते सुद्धा खेळत असते. पण त्याला पाण्याची खूप भीती असते. एकदा तिथंच असणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्ये सर्वजण खेळत असतात आणि याला मात्र खूप भीती वाटत असते. सर्व म्हणतात, "चल, आपण की नाही आज एक मस्तपैकी स्पर्धा करूया आणि जो पाण्यामध्ये पोहून फर्स्ट येईल, पहिला नंबर येईल, त्याला खूप छान खाऊ मिळणार आहे." असं सर्वांची मम्मी त्यांना सांगते. तर सर्वजण तयार होतात, पण हा टॉमी तो मात्र तयार होत नाही. तो घाबरलेला असतो. त्याची आई त्याला समजून सांगते, "अरे, असं घाबरून चालत नाही. सर्व गोष्टीचा सामना करायलाच पाहिजे. संकट कधीही येऊ शकतं आणि आपल्याला त्याचा सामना करायला पाहिजे." हे बाकीचे पण पिल्लं पाण्याला पहिले घाबरत होते, पण आता नाही घाबरत. "बघ कसे छान पोहतात. काही होणार नाही तुला. तू फक्त मनाची तयारी तर कर." आणि तो दिवस असतो रविवारचा आणि रविवारी सर्वजण तयार होतात. खूप वेगवेगळ्या प्रकारे त्या टॉमीची आई त्याला समजून सांगते आणि तरी ह्याच्या मनातली काही भीती दूर होत नाही. आणि मग हळू सर्वजण त्या पाण्याच्या इथं येतात. एक साथ सर्वजण पोहायला लागतात. आणि ह्याच्याही टॉमीच्याही मनात येतं, "अरे, एवढे सर्वजण पाण्याला नाही घाबरत आहेत. आपण जर घाबरलो तर आपल्याला सर्व भित्रे म्हणणार, आपल्या आईला पण नावं ठेवणार. नाही, आपण तसं नाही घाबरायचं." आणि तो सुद्धा न घाबरता मनाची तयारी करतो आणि पाण्यात पाऊल टाकतो. आणि मग ठरवतो, की नाही, आता काहीही झालं तरी आपण सुद्धा पोहून दाखवायचं, की आपल्याला सुद्धा पोहता येतं, आपण भित्रे नाही आहेत. आणि खरंच जेव्हा त्याच्या मनाची तयारी होते, तेव्हा तो हातपाय हलवू लागतो, तेव्हा तो पाय हलवू लागतो आणि खरंच पाण्यातून पुढे-पुढे जायला लागतो आणि सर्वात पहिला टॉमी येतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. कारण तो जिंकलेला असतो. आज त्याला पटतं, की खरंच भीतीवर आपण मात करायला हवी आणि आपण जर भित्रेपणा आपण ठेवला तसा, तर आपण काहीच करू शकत नाही. आज जर आपण आपल्या आईचं ऐकलं नसते, तर आज सर्वजण आपल्याला हसले असते आणि आपल्या आईला सुद्धा हसले असते, की हा भित्रा आहे म्हणून आणि कायम सर्वांनी आपल्याला चिडवलं असते. आज आपण प्रयत्न केला त्यामुळे आपल्याला यश मिळालं आहे आणि आपण ही स्पर्धा जिंकली आहे. आणि आता सर्वजण त्याचे खूप कौतुक करतात कारण त्या टॉमीने भीतीवर मात केली होती आणि तो शर्यतीत पहिला नंबर जिंकलेला असतो. सर्वजण त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करतात आणि आपल्या जवळचा सर्व आवडीचा खाऊ त्याला सुद्धा देतात. आणि मग टॉमी खूप आनंदाने उड्या मारत आपल्या आईबरोबर घरी जातो. तात्पर्य भीती वाटणं हे सामान्य आहे, पण त्या भीतीवर मात करून पुढे जाणं हेच खरे शौर्य आहे. मग कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही. लाईक, कमेंट्स पण करा, शेअर पण करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये.